भावनांचे संतुलन. वेलकम बॅक. तुमच्या भावना तुमच्या व्यक्तिमत्वाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहेत. परंतु या भावना कधी-कधी गुंतागुंतीच्या आणि पूर्णपणे गोंधळात टाकणाऱ्या असू शकतात. आपल्या भावना कशा ओळखायच्या आणि त्या इतरांबरोबर कशा व्यक्त करायच्या यावरच आपलं भावनिक संतुलन किंवा भावनिक आरोग्य अवलंबून आहे. प्रत्येकाच्या स्वभावानुसार, आपल्या प्रत्येक प्रकारच्या अनुभवांनुसार वेगवेगळ्या भावना निर्माण होत असतात. दुःख वाटणं, चिंता सतावणं, भीती वाटणं, तळमळ वाटणं, घाबरणं, संकोच वाटणं, राग येणं, गोंधळणं, तिरस्कार वाटणं, समाधान वाटणं, मनःशांती जाणवणं, सुखदायक वाटणं, करमणुकीत रमणं, प्रेम निर्माण होणं, आकर्षण वाटणं, मोह वाटणं, शारीरिक आकर्षण होणं, आनंद होणं, आत्यानंद होणं, उत्साह वाटणं, ओढ निर्माण होणं, मुक्तता जाणवणं, कौतुक वाटणं, सुंदरता जाणवणं, सहानुभूती वाटणं, आदर वाटणं, आश्चर्य वाटणं, इतक्या वेगवेगळ्या भावना आपल्याला जाणवत असतात. या सर्व भावनांचं मूळ स्वरूपाचा अभ्यास केला असता आनंद, दुःख, भीती, राग आणि तिरस्कार अशा 5 मूलभूत भावना जाणवतात. तुमच्या व्यक्तिमत्वाशी भावनांचा आणि भावनांशी व्यक्तिमत्वाचा परस्पर संबंध आहे. या भागात आपण आपल्या भावनांचे प्रकार आणि त्यांचं संतुलन कसं करता येईल याचा विचार करणार आहोत. पहिली भावना आहे आनंद. प्रत्येकाला सहसा आनंदी, शांत आणि चांगलं राहावंसं वाटतं. आपण हसून इतर गोष्टींचा आनंद घेऊन त्यात रममान होऊन या भावना व्यक्त करत असतो. जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा आपल्या जीवनातील महत्त्वाच्या व्यक्तीशी आपल्याला जवळीक आणि आपुलकी जाणवते. आपल्याला बिनधास्त आणि सुरक्षित असल्याची जाणीव असते. आपल्या संवेदना सुखावतात, ताजेपणा जाणवतो. आपण आपल्या कामात मग्न होतो. आपण आराम आणि मनःशांती अनुभवतो. आनंदाची भावना चांगलीच आहे, पण अशा वेळी प्रमाणापेक्षा जास्त आनंददायक भावना सुद्धा घातक ठरू शकते. आनंदाच्या भरात आपण कधी-कधी भान हरपून बसतो. घरातील एखाद्या शुभ कार्याच्या अति आनंदामध्ये लोक कधी-कधी स्वतःवर कर्जाचे डोंगर उभे करतात. मित्रांबरोबर केलेल्या मौज मजेत खर्चाचा अंदाज राहत नाही आणि असा आनंद किती महागात पडला ते नंतर तुम्ही जाणताच. आपण कधी-कधी आनंदाच्या बातमीत इतके मग्न होतो की आजूबाजूच्या परिस्थितीचं आपल्याला भान राहत नाही. तुम्हाला अचानक लॉटरी लागली, अपेक्षेपेक्षा जास्ती पगार वाढला, परीक्षेत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं, खूप दिवस रखडलेला कोर्टाचा खटला तुम्ही जिंकलात. अशा कुठल्याही प्रसंगात तुमच्या आनंदाची भावना प्रमाणापेक्षा जास्त तीव्र झाल्यास तुम्हाला रक्तदाब वाढून हृदयावरती ताण येऊ शकतो. प्रसंगी हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. पावसाळ्यात अनेक लोक धबधबे किंवा पाण्याची ठिकाणे बघायला जातात, पण अशा वेळी आनंदाच्या भरात अतिसाहस दाखवतात. तुम्ही अतिसाहसामुळे घडणाऱ्या अपघाताच्या कितीतरी बातम्या ऐकल्या असतील. मग आनंदाच्या मार्गात आपला आनंदही कसा असावा याचा अंदाज नक्कीच तुम्हाला आला असेल. बहुतेकदा आपण जीवनात नको त्यावेळी नको त्या गोष्टी करून बसतो आणि त्यांचा संपूर्ण जीवनावर परिणाम होऊ शकतो. आनंदी राहणं चांगलंच आहे, पण आनंद व्यक्त करताना स्वतःचं, परिस्थितीचं भान ठेवणं अगदी महत्त्वाचं आहे. दुसरी भावना आहे दुःख. आपण सगळ्यांनी अनेक वेळा दुःखाची भावना अनुभवली. एखाद्या दुःखद घटनेमुळे, मोठ्या नुकसानामुळे, नकारामुळे आपल्याला दुःख येऊ शकतं.
कधी कधी काही कारण नसताना सुद्धा आपल्याला उगाचच उदास वाटत असतं, दुःखी वाटत असतं. काही शोकाकुल प्रसंग आपल्या जीवनात दुःख निर्माण करू शकतात. तुमचं आर्थिक नुकसान, नातेसंबंधात फूट पडणं, काहीतरी नवीन करण्यात अपयश येणं, आपले ध्येय साध्य करण्यात अपयश येणं, अशा कोणत्याही कारणांमुळे शोकाकुल भावना निर्माण होतात. पण आपण जर अशा प्रसंगाचा स्वीकार केला, घडलेल्या घटनेचा जसाच्या तसा स्वीकार केला, तर आपल्याला त्यातून बाहेर पडणं शक्य होतं. प्रत्येकाची शोक करण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे अशा वेळी तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही करा. पण आपल्या दुःखाच्या भावना इतरांशी बोलून, त्या शब्दात लिहून किंवा अगदी त्यांना समजून घेण्यासाठी काही वेळ स्वतःशीच मनातल्या मनात बोलून मन मोकळं करण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं ठरतं. तुम्ही अशा वेळी आपल्या भावनेबद्दल कविता लिहिण्याचा प्रयत्न करू शकता, एखादं चित्र काढू शकता, पेंटिंग करू शकता, त्या भावना व्यक्त करू शकता. तुम्हाला संगीत ऐकण्याची आवड असेल तर मन प्रसन्न करणारं, तुम्हाला चांगल्या विचारांसाठी चालना देणारं असं संगीत तुम्ही नक्कीच ऐकू शकता, जेणेकरून तुम्हाला मन प्रसन्न ठेवायला मदत होईल. आपल्या संपर्कातील लोकांना वेळोवेळी मदत करणं, आपणच समाजाचं काहीतरी देणं लागतो, या भावनेतून शक्य होईल तितकं समाजकार्य करण्याची सवय असणं गरजेचं आहे. असा स्वभाव आपल्याला लोकांशी जोडायला मदतच करतो. आपल्या एखाद्या अतिशय जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला, त्याच्या शोकामध्ये तुम्ही मग्न न राहता त्या व्यक्तीच्या जीवनातील काही चांगल्या इच्छा, आकांक्षा अपूर्ण राहिल्या असतील तर त्या शक्य असल्यास पूर्ण करायला वेळ द्या. अशा कार्यामुळे तुमची शोकाकुल भावना कमी होईल, तुम्हाला समाधान मिळू शकतं. कधी कधी तुमची अस्वस्थता कमी होत नसेल तर आपली सतत काळजी करणाऱ्या किंवा जवळच्या व्यक्तीला आठवण्याचा प्रयत्न करा. काही व्यक्ती बहुधा तुम्हाला मदत करण्यासाठी प्रयत्न करतच असतात. त्यांच्याशी फक्त संवाद साधा, त्यांचा विचार सुद्धा तुम्हाला आराम देऊ शकतो. अशा वेळी काही सुचले नाही तरी तुमच्या मनातील वेदना कमी व्हायला नक्कीच मदत होईल. तिसरी भावना, भीती. जेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका जाणवतो तेव्हा भीती वाटते. तुम्हाला जाणवलेल्या धोक्याच्या अंदाजानुसार तुमच्या भीतीचं प्रमाण कमी किंवा जास्त असू शकतं. लक्षात ठेवा की तुमची भीती प्रमाण धोक्याच्या तीव्रतेशी नेहमी जुळतेच असं नाही. तुम्हाला कधीकधी भविष्यात धोकादायक परिस्थिती उद्भवण्याची चिंता वाटत असेल, पण लक्षात ठेवा की असा धोका तुम्ही त्या क्षणी प्रत्यक्षात अनुभवत नसता किंवा असा संभाव्य धोका तुमच्या भीतीमुळे अपरिहार्यपणे ओढवलेला नसतो. भीती ही एक सामान्य भावना आहे. भीतीमुळेच आपण संभाव्य धोक्यांना ओळखू शकतो आणि प्रत्येक छोट्या मोठ्या कामात सावधगिरी बाळगू शकतो. तुम्ही कदाचित एखाद्या गंभीर विषयावरती चर्चा करायला घाबरत असाल, नवीन लोकांना भेटायचा तुम्हाला संकोच वाटत असेल. बहुतेक लोकांना अगदी गाडी शिकायची सुद्धा भीती वाटते. मग अशा भीतीमुळे या महत्त्वाच्या गोष्टी टाळण्याची इच्छा निर्माण होते आणि त्यामुळे बऱ्याचदा तुमच्या भीतीची वाढच होते. त्याऐवजी तुमच्या भीतीचा सामना करा. तुम्हाला जाणवले की काही गोष्टी सहज शक्य असतात, पण आपली भीतीच कित्येक वेळा आपली चांगल्या गोष्टीतही अडवणूक करते. तुम्ही समजा गाडी शिकत असताना घाबरत असाल तर तुमच्या भीतीमुळेच तुमची गाडी चालवण्यावरचं नियंत्रण राहत नाही. आपण इतर कुठलीही गोष्ट शिकताना जशी एकाग्रता आणि संयम ठेवतो तसाच भाव गाडी शिकताना असणं गरजेचं आहे. गाडी चालवणं हे सर्वसामान्य कौशल्य आहे. सगळे लोक गाडी शिकू चालवू शकतात. असा सकारात्मक विचार
भीती घालवण्यासाठी महत्त्वाचा आहे. मग आत्मविश्वास वाढून भीती वाटली तरी त्याच वेळी गाडी चालवण्यावर ठाम राहणं गरजेचं आहे. गाडी मोकळ्या जागी चालवणं अशा सावधगिरीचा विचार तुम्ही जरूर करू शकता, पण गाडी शिकण्याचा निश्चय सोडू नका. आपल्या गरजेची आणि महत्त्वाची कामं टाळण्यात काहीही अर्थ नाही. गाडी चालवताना भीती वाटणं हे अगदी साधं आणि सोपं आणि आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाने अनुभवलेलं उदाहरण आहे. पण जीवनात असे अनेक प्रसंग येतात जिथे विनाकारण भीतीमुळे आपलं पाऊल पुढे पडत नाही. पोहायला घाबरणं, स्टेजवर उभं राहून बोलायला घाबरणं, एखादी नवीन यंत्रणा हाताळायला घाबरणं, लोकांच्या समूहात स्वतःची मतं व्यक्त करायला घाबरणं, वरिष्ठ लोकांशी संवाद करायला घाबरणं, अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकारायला घाबरणं, जीवनात योग्य निर्णय घ्यायला घाबरणं. अशा वेगवेगळ्या भीतीमुळे आपण खरं तर आपल्याच प्रगतीला मर्यादा घालत असतो. अशा प्रसंगामध्ये सर्वसामान्य भाव ठेवून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इतर सर्वसामान्य लोकसुद्धा गाडी चालवतात, स्टेजवर भाषण देतात, बिनधास्त संवाद साधतात, मोठमोठ्या जबाबदाऱ्या सहज निभावतात. असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर अशा भीतीचं कारणच उरणार नाही आणि मग जीवनात येणाऱ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आव्हानं वाटतात त्या तुम्ही अगदी सहज करू शकता. कधी कधी भीती इतकी जबरदस्त असू शकते की तुम्ही दुसरा कुठलाच विचार करू शकत नाही. पण असा गोंधळ झाल्यामुळे किंवा पुन्हा पुन्हा त्या भीतीचा विचार केल्यामुळे तुमच्या भावनिक स्थितीवर नकारात्मकता येऊ शकते. तुमची भीती आणखीनच वाढू शकते आणि त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. कल्पना करा की तुम्ही एखाद्या अनोळखी घाटात आपल्या कारमधून मध्यरात्री प्रवास करत आहात. दोन्ही बाजूला जंगल आहे आणि भरपूर वळणावळणाचा रस्ता आहे. काळाकुट्ट अंधार पडला आहे. तुम्हाला दूरपर्यंत कुणीही दिसत नाही, किंबहुना रस्ताच दिसत नाही आणि गाडीत तुम्ही फक्त एकटेच आहात. अशा वेळी तुमची काय प्रतिक्रिया असेल? तुम्ही कदाचित भांबावून जाल, तुम्हाला घाम फुटेल, शरीरात अस्वस्थता जाणवेल आणि तुमची भीती वाढतच जाईल. तुम्ही घाबरून कदाचित गाडीचं स्पीड वाढवाल, पण ते अतिशय धोकादायक ठरू शकतं. तुमचा ताबा सुटून कुठल्याही क्षणी अपघात होऊ शकतो. तुम्ही अशा कितीतरी बातम्या ऐकल्या असतील ज्यामध्ये रात्री अपरात्री एखाद्याचा झाडावर किंवा थांबलेल्या वाहनावर धडकून भयंकर अपघात होत आहे. अशा वेळी भीती वाटणं साहजिकच आहे, पण त्याचा आधीच अंदाज घेऊन तुम्ही जर गाडीमध्ये उत्साहवर्धक संगीत लावलं, गाडीमधील लाईट लावली, रेडिओ सिग्नल असतील तर रेडिओवरचे कार्यक्रम ऐकलेत किंवा एखादं विनोदी कथाकथन लावलं तर या रस्त्यावर भीती वाटण्यासारखी परिस्थिती आहे याचा आभास सुद्धा राहणार नाही. कुणाला अंधाराची भीती वाटते, कुणाला विमानात बसण्याची भीती वाटते, कुणाला पाण्याची भीती वाटते, अनोळखी ठिकाणी राहण्याची भीती वाटते. अशा वेगवेगळ्या प्रसंगात तुम्ही भीतीच्या कारणांवरून लक्ष दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करू शकता. अशा वेळी छान उत्साहवर्धक संगीत ऐका, किचनमध्ये एखादा अवघड पदार्थ बनवा, म्हणजे तुमचं त्यात लक्ष गुंतून जाईल. बाहेर जॉगिंगला जा, शॉपिंगसाठी फेरफटका मारा. अशी कोणतीही चांगली गोष्ट करा ज्यामुळे तुमचं मन भीतीपासून विचलित होईल. आपल्या भीतीबद्दल विचार करण्यासाठी थोडा वेळ घ्या. आपण याबद्दल काहीही करू शकत नाही का? या परिस्थितीत खरोखर आपले नुकसान होऊ शकते का? जर आपली भीती खरी ठरली तर सर्वात वाईट गोष्ट कोणती आहे? त्या परिस्थितीत आपण काय कराल? आपण आपल्या भीतीचा सामना कसा कराल? हे जाणून घेतल्यामुळे आपली भीती आणि तिचं प्रमाण
कमी होण्यास मदत होऊ शकते. चौथी भावना राग. जेव्हा आपण काही प्रकारचे अन्याय अनुभवता तेव्हा राग येणं साहजिकच आहे. हा अनुभव आपल्याला धमकी दिल्यासारखा, कारस्थानात अडकल्यासारखा आणि स्वतःचा बचाव करण्यास असमर्थता वाटणारा असू शकतो. बरेच लोक रागाला नकारात्मक गुण समजतात, परंतु राग येणं ही सुद्धा एक सामान्य भावनाच आहे. लक्षात ठेवा, एखाद्या अतिशय वाईट परिस्थितीत आपला राग सुद्धा आपल्याला मदत करू शकतो. जेव्हा आपण अति निराश होतो तेव्हा आपल्याला त्रास देणाऱ्या परिस्थितीपासून लांब जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळं त्या क्षणाला तुमच्या त्राग्यातून निर्माण होणाऱ्या प्रतिक्रिया आणि रागीट भावनांचा विस्फोट होणं टाळता येऊ शकतं. अशा वेळी बाहेर फेरफटका मारण्याचा किंवा शांत गाणे ऐकण्याचा प्रयत्न करा. दूर असताना आपल्याला नक्की कशामुळे राग आला होता याचा शांतपणे विचार करा. स्वतःला वेळ द्या. आपल्याला अशा वेळी राग येणं हे उचित होतं का? परिस्थिती काय दर्शवते? किंवा समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन असा होता का? ही परिस्थिती चांगली होण्यासाठी आपण काय काय करू शकतो? असा सर्वांगीण विचार करणं महत्त्वाचं आहे. आपला विरोध टाळण्यासाठी आपण समोरच्या व्यक्तीशी बोलणं टाळणं, आपला राग न दर्शवता मनातल्या मनात दाबून ठेवणं आपल्याला सुरक्षित वाटू शकतं, पण यामुळे आपला राग अजून तीव्र होऊ शकतो आणि वाढलेल्या रागाचा अचानक उद्रेक होऊ शकतो. यामुळे तुमचे परस्पर संबंध खराब होऊ शकतात. तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. त्यामुळे आधी स्वतःला शांत व्हायला वेळ द्या आणि शांत झाल्यावरच आपल्या भावना शांततेने आणि आदरपूर्वक व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. रागाला सामोरे जाणे बऱ्याच वेळा कठीण असते, कारण अशा वेळी आपल्याला असहाय्य झाल्यासारखे वाटते. आपला राग ज्या समस्येमुळे उद्भवला त्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला निराशेतून मुक्ती मिळू शकते. अशा निराशाजनक परिस्थितीमध्ये इतर चांगल्या लोकांची मतं घ्या. सर्वसमावेशक दृष्टिकोनातून विचार करा. आपल्या जवळच्या व्यक्तींची मते आपल्याला योग्य विचार करायला मदत करू शकतात. आपण इतरांची मते घेतल्यावर आपण निराशेच्या प्रभावाखाली ज्या दृष्टिकोनातून विचार करू शकलो नाही त्या सर्व विचारांचा उपयोग आपली निराशाजनक परिस्थिती बदलण्यासाठी मदत करू शकतो. पाचवी भावना तिरस्कार. तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी आणि घटनांची प्रतिक्रिया म्हणून आपल्या मनात तिरस्काराची भावना उत्पन्न होते. तुमचा तिरस्कार जर चांगल्या कारणांमुळे निर्माण झाला तर तो तुम्हाला वाईट गोष्टींपासून दूर राहण्यासाठी मदत करतो. पण एखाद्याच्या स्वभावानुसार जर तिरस्कार चांगल्या गोष्टींच्या विरोधात असेल तर याचा अर्थ आपण स्वतः वाईट गोष्टींकडे आकर्षित होत आहोत. समजा एखाद्या किशोरवयीन मुलाला वाईट व्यसन लागल्यामुळे त्याचे पालक त्याला व्यसनांपासून दूर राहण्यासाठी समजावतात, परंतु मुलगा ते समजून न घेता पालकांचाच तिरस्कार करतो. अशा वेळी आपला तिरस्कार नैतिकदृष्ट्या बरोबर आहे की नाही याचं आत्मभान असणं खूप गरजेचं आहे. पण व्यसनाधीन व्यक्तीला आत्मभान असेलच असं नाही. व्यसनाधीन झाल्यामुळे मुलाला काय चांगलं आणि काय वाईट हेच समजत नाही. इथे उपदेश पटत नाहीत म्हणून पालकांचा तिरस्कार वाटतो. यातूनच वाद निर्माण झाले तर कदाचित पालक सुद्धा मुलाचा तिरस्कार करू शकतात. हा खूपच नाजूक प्रसंग आहे. इथे पालक आणि मुलगा या दोघांना तिरस्काराचं मूळ कारण आपण नसून व्यसन आहे हे समजणं गरजेचं आहे. यासाठी पालकांनी समुपदेशन करताना
मुलांच्या वाईटपणाचे वर्णन न करता व्यसनांच्या वाईट बाजू समजावण्याची गरज आहे. त्यामुळे मुलाला व्यसनापासून दूर राहा असा उपदेश करण्यापेक्षा त्याला व्यसनापासून दूर ठेवता येईल का असा विचार जास्त महत्त्वाचा आहे. त्यासाठीच आज तुम्हाला रिहॅबिटेशन सेंटर्स दिसतील. तिरस्काराची कारणं मिटली तर तिरस्कार सुद्धा आपोआप संपुष्टात येईल. आपल्याला ज्या गोष्टींची भीती वाटते किंवा समजत नाही त्या गोष्टींबाबत अस्वस्थता वाटणं साहजिक आहे. काही लोकांना आजारी लोकांच्या आसपास जायला सुद्धा आवडत नाही. पण आजारपणाची तुम्हाला भीती वाटते की घृणा वाटते हे तुम्हाला समजलं पाहिजे. आजाराची भीती वाटणं हा कदाचित तुमचा स्वभाव असू शकतो. पण आजारी माणसाची किंवा त्याच्या आजारपणामुळे त्याची घृणा वाटत असेल, त्याच्या अस्वस्थतेबद्दल सहानुभूती वाटत नसेल, तर तुमच्या स्वभावात दयाभाव, करुणाभाव असणं गरजेचं आहे. आपण ज्यावेळी इतरांकडे तिरस्काराच्या भावनेने बघतो तेव्हा आपल्याला त्यांच्यातील त्रुटी, चुका आणि दोष अशा फक्त नकारात्मक गोष्टी दिसत असतात. तुमच्या तिरस्कारी भावनेमुळे तुम्हाला मनशांती आणि समाधान मिळतं की त्रास किंवा चिडचिड होते यावर थोडासा विचार करा. तुम्हाला नक्कीच त्रासदायक परिणाम जाणवतील. मग जी भावना स्वतःलाच त्रास देईल अशा स्वभावाला बदलणंही तितकंच गरजेचं आहे. तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या, नातेसंबंधातील निराशा, मुलांची काळजी, व्यवसायातील आव्हानं, करिअरची चिंता, आरोग्याचं असंतुलन, लोकांचं राजकारण, नैसर्गिक आपत्ती, इतर चुकीचे व्यवहार किंवा अतिरिक्त कामाचं ओझं यातील कुठल्याही कारणामुळे तुम्हाला ताणतणाव जाणवत असेल, पण मुळात अशा प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमची एकच समस्या असते आणि ती म्हणजे प्रत्येक प्रसंगामध्ये घडणारी गोष्ट तुमच्याच इच्छेप्रमाणे झाली पाहिजे. मला हे करायचं नाही, मला तेच करायचं आहे, इतर लोक माझ्या मताप्रमाणे वागत नाहीत, हे असंच घडायला हवं होतं, अशा प्रकारे आपण विचार करत असतो. हा निराशावादी स्वभाव बदलणं गरजेचं आहे. प्रत्येक परिस्थितीत आपल्याबद्दल आणि आपल्या सभोवतालच्या इतरांसाठी विचार करा. प्रत्येकासाठी चांगला असेल असाच निर्णय घ्या. प्रत्येक परिस्थितीत प्रत्येकाच्या समावेशकतेची भावना असू द्या. इतरांच्या विरोधात उगाचच राहण्याचा विचार करू नका. प्रत्येक संबंधित परिस्थितीत प्रत्येकाच्या हिताचा विचार केला तर तुम्हाला जग तसाच प्रतिसाद देईल. प्रत्येकाबद्दल आपुलकी बाळगली तर तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा सकारात्मकच असतील. कुठल्याही छोट्या मोठ्या विषयात इतरांशी स्पर्धा करण्यात काहीही अर्थ नाही. त्याऐवजी तुम्ही आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला प्रतिसाद देताना स्वतःच्या क्षमता सुधारण्यावरती लक्ष केंद्रित करा. सतत प्रसन्न, हसतमुख आणि आनंदी राहण्याची सवय बाळगा. इतर लोकांशी नेहमी चांगले संबंध ठेवा. प्रत्येकाचे मत समजावून घ्या. प्रत्येकाशी चांगले सहसंबंध ठेवण्याचा प्रयास करा. लोकांमध्ये गुंतवणूक करा. तुम्ही जगाला कोणत्या दृष्टिकोनातून बघता, इतरांशी जशी भावना ठेवता तसाच प्रतिसाद तुम्हाला इतरांकडून मिळेल. आत्तापर्यंत आपण या सर्व मूलभूत भावनांचा आपल्यावर कसा परिणाम होतो आणि त्याचा वाईट प्रभाव कसा टाळता येईल हे बघितलं. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या नियमांनुसार प्रत्येक व्यक्ती भावनांचं संतुलन कशी करेल हे त्या व्यक्तीवरती अवलंबून असतं. बऱ्याचदा प्रसंगानुसार ज्या भावना निर्माण होतात त्यांचा आपल्या जीवनावर चांगला किंवा वाईट परिणाम होतच असतो आणि त्यासाठीच भावनांचं संतुलन करणं गरजेचं आहे. भावनिक संतुलन म्हणजे त्या प्रसंगात त्या क्षणाला ती भावना जशीच्या तशी विदाऊट जजमेंट स्वीकारणं, अनुभवणं आणि
संयमित राहून ती व्यक्त करणं. खूप वेळा आपण भावना टाळण्याचा प्रयत्न करतो, पण असं न करता आपल्या भावना ओळखून त्या शब्दात व्यक्त करायला शिका. आपल्याला जीवनाचा अनुभव घेता यावा आणि स्वतःचं जीवन व्यक्त करता यावं म्हणून जन्मताच आपल्याला भावना मिळतात. नवजात बाळाला जर आईपासून दूर ठेवलं तर त्याची भावना ते लगेच रडून व्यक्त करतं. पण या भावनांचं संतुलन कसं करायचं ते मात्र आपल्याला वयानुसार स्वतःच प्रयत्नपूर्वक शिकावं लागतं. जीवनात येणाऱ्या अनेक अनुभवांमधून आणि लोकांकडून आपण हे शिकतच असतो. फक्त एवढंच की आज आपण त्यांचा सुनियोजित स्वरूपात मागोवा घेतला. या भागात सांगितलेल्या धोरणांचा वापर केलात तर त्याचा नक्की तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. स्वतःची ओळख, परिस्थितीची जागरूकता आणि भावनांचं संतुलन हे समजून घेतल्यानंतर आता गरज आहे ती तुमच्या विचारांच्या समतोलाची. भेटूया पुढच्या भागात आपल्या विचारांची जडणघडण करण्यासाठी. शुभेच्छा.